मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याचे आदेश होते असा एक खळबळजनक गप्पस्फोट एटीएसच्याच एका माजी अधिकाऱ्यांनी केलेला आहे। असे आदेश होते, मात्र तरी सुद्धा मी त्यांना पकडून आणलं नाही, हे करण्यासाठी मी नकार दिला असं मेहबूब मुजावर यांनी म्हटलेलं आहे। नेमकं पुढे काय घडलं आणि या अधिकाऱ्याचं नेमकं म्हणणं काय आहे, पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मालेगाव स्फोट प्रकरणात मोहन भागवतांच्या अटकेचे होते आदेश। माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांचा धक्कादायक दावा। मेहबूब म्हणतात, भगव्या दहशतवादाचा दावा खोटाच होता। मालेगाव स्फोटातले सगळे 7 आरोपी निर्दोष सुटले। या स्फोटानंतर देशात भगवा दहशतवाद ही कल्पना पुढे आलेली, मात्र भगवा दहशतवाद असं काही नव्हतं असं म्हटलंय एटीएसच्याच माजी अधिकाऱ्यानं, आणि तेही मुस्लिम अधिकाऱ्यानं। एवढंच नव्हे तर या स्फोटा प्रकरणी एटीएसचे माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी एक खळबळजनक दावा केलाय। तो म्हणजे मालेगाव स्फोटांप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणा असे आदेश त्यावेळी मेहबूब मुजावर यांना देण्यात आलेले। त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार आणि संदीप काळे यांना त्यांच्याविषयी मला सूचना होत्या, त्याचा तपास करत होतो। त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरहून आणा असाही मला आदेश होता, आणि जो काही आदेश होता तो कायदेशीर दिला होता, परंतु कृत्य बेकायदेशीर होतं, त्यामुळे मी काय ते केलेलं नाही। भगव्या दहशतवादाची थिअरी सिद्ध करण्यासाठी मेहबूब मुजावर यांना या प्रकरणात सहभागी करून घेण्यात आलं होतं। मालेगाव स्फोटाचे तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश दिल्याचा मुजावर यांचा दावा आहे। एवढंच नाही तर मोहन भागवतांसंदर्भातले आदेश इतके भयानक होते की ते सांगूच शकत नाही असं मुजावर यांचं म्हणणं आहे। आणि त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण हकीकत जे काय बेकायदेशीर होती त्यांच्या म्हणजे परमबीर सिंग व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांनी मला बोलून घेतलेलं होतं, त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते। असं असताना या गोष्टीला दाखवण्यासाठी त्यांनी माझ्यावर मोठा गुन्हा दाखल केला। सरसंघचालकांना पकडून आणण्याच्या आदेशाचं पालन मुजावर यांनी केलं नाही। त्यानंतर मुजावर यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि माझी कारकीर्दच उद्ध्वस्त झाली असा मुजावर यांचा आरोप आहे। मला मोहन भागवतला धरून आणायला सांगितलं होतं, रामजी कलसंग्राला मर्डर त्यांनी केलेलं त्याच्या घरी जाऊन ते जिवंत असं दाखवण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन करण्यात सांगितलं होतं। ते खूप भयानक होतं, आणि जर मी नाही केलो तर मला एकतर त्यांनी संपवावं किंवा बदनाम करण्यासाठी ते संपवू शकले नाहीत मला, आणि बदनाम करण्यासाठी माझ्यावर गुन्हे दाखल केले होते, त्यातून निर्दोष सुटले। मालेगावचे सगळे आरोपी निर्दोष सुटल्यानं मुजावर यांनी आनंद व्यक्त केला। भगवा दहशतवाद नाही हे हिंदुत्ववादी नेते आतापर्यंत वारंवार आणि निक्षून सांगतच होते, मात्र इतिहासात पहिल्यांदाच या तपासाशी संबंधित एटीएसच्या माजी अधिकाऱ्यानं आणि तेही मुस्लिम अधिकाऱ्यानं भगवा दहशतवाद नव्हताच असं म्हणणं हे जास्त महत्वाचं आहे। निकाल लागला, समाधान आहे। का समाधान आहे तर हा भगवा आतंकवादाचा विषय काढला गेला आणि त्याच्यामध्ये माझं बी म्हणणं तिथे गेलं, म्हणून मला खुशी आहे। कधी कधी काय बोललं जातंय यापेक्षा कोण बोलतंय याला जास्त महत्व असतं, म्हणूनच मेहबूब मुजावर यांचं वक्तव्य जास्त अधोरेखित करण्यासारखं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।